सर्व काळ होतो मनी फिटली ते धनी येणे काळी तुका म्हणे वाचा राहिली कुंठित पुढे झाले चित्त समाधान सर्व काळ होतो आठवीत मनी फिटली ते धनी येणे कडे पांडुरंगा करो चरण संताची त्यांच्या कृपात आणि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका यदक्षरामनाथे आनंदम मज केवलम श्रीमन निवृत्तीनाथे तत्यात्म दैवतमाश्रय नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्वैत्रय जननी देवाचिया काषाय वस्त्रकरदंड धारिणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये नमन माझे गौरया महाराज दत्तात्रया तुमची अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी सर्व सुखे आज येथेची ओढली संतांची देखिले चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मनी फिटली ते धनी कडे विठ्ठल विठ्ठल वैरागीश परमूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अतिशय एक प्रासादिक आणि प्रसिद्ध असा अनुभव आहे. आपल्या ह्या पवित्र अशा ह्या भूमीमध्ये स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय माऊली अर्थात दादा यांच्या पदस्पर्शाने आणि यांच्या वास्तव्याने पवित्र आणि पुनीत ह्या पवित्र भूमीमध्ये त्यांच्या चरणाच्या आश्रयाला आपण हा उत्सव आणि त्या उत्सवाच्या निमित्ताने आजचंही कीर्तन त्यांच्या चरणी समर्पित करत आहोत. त्या कीर्तनाच्या निमित्ताने अगदी नियोजित वेळेत थोडंसं या अभंगाचं चिंतन करायचं आहे. तसं अभंग कीर्तन सांगणं बोलणं तसा इथं काही अर्थ नाही. इथं कीर्तनकार कोणी वेगळा आहे, श्रोता कोणी वेगळा आहे, गायक कोणी वेगळा आहे, पेटी वादक कोणी वेगळा आहे, अशातला काही भाग नाही. मी काहीतरी सांगावं, मी काहीतरी बोलावं आणि तुम्ही काहीतरी ऐकावं माझं बोललेलं असला काही इथं भाग नाही. मला याची नक्की जाणीव आहे. मी कीर्तन केल्यापेक्षा किंवा मी जे बोलणार आहे त्याच्यापेक्षा या माऊलीच्या आश्रयाला उभे असलेले हे सभा मंडपाचे खांब सुद्धा माझ्यापेक्षा चांगलं बोलू शकतात. याची मला पूर्ण जाणीव आहे. माझ्यापेक्षा या सभा मंडपाचे असणारे पत्र्याचे लोखंडाचे खांब अतिशय उत्कृष्ट बोलू शकतात. का की ते माझ्यापेक्षा पुण्यवान आहेत याची मला जाणीव आहे की ते नेहमी वास्तव्याला येतात. मी फक्त 2 तासासाठी आलो. मला कीर्तन करण्यात आवश्यकता नाही, कीर्तन येतही नाही, मला बोलायचंही नाही, पण माझं कुठेतरी पुण्य फळाला आलं आणि माऊलीच्या दर्शनासाठी माऊलीचं पुण्य प्राप्त करण्यासाठी तुम्ही सर्व माऊली रूप असणाऱ्या श्रोत्यांच्या दर्शनाचा मला लाभ झाला. मी माझं भाग्य समजतो. त्या विषयाने त्या अनुषंगाने मला सहज या अभंगाची स्फूर्ती झाली. नवे नवे महाराजांचा हा अभंग आहे, पण मी माझ्यासाठी आज घेतलाय. मी पुनीत झालोय, पवित्र झालोय. मला असं जाणीव झाले की महाराजांचा जो अनुभव आहे तोच अनुभव माझ्या जीवनामध्ये आज प्राप्त झालाय. माझ्या जीवनातला स्वर्ण अक्षरातला क्षण आहे. महाराजांना प्रामुख्याने संत दर्शनाने जीवनात होणारा फायदा आणि परिणाम या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेला आहे. यावत जीवाला जीवदशेत असणाऱ्या या मानवाला जर संतांचं दर्शन झालं तर त्या संत दर्शनाने मानवी जीवनामध्ये कोणत्या प्रकारचा फायदा आणि कसला परिणाम होतो त्याचं प्रामुख्याने चिंतन महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलं आहे. सरळ सरळ थोडस अभंगाचा अर्थ आधी समजून घ्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये संतांच्या चरणाचं दर्शन झालं आणि त्या दर्शनाने अशी अवस्था प्राप्त झाली. या विश्वातली, या जगातली एक नाही, 2 नाही, तर सर्व सुख माझ्या पाठीमागे लागली, ओढून आली, माझ्या मागे लागली. महाराज, विश्वातल्या सर्व सुख आपल्या पाठीमागे लागण्यासारख्या
संत दर्शन आपल्या जीवनामध्ये झालं, पण आम्हाला एक गोष्ट अशी विचारावसी वाटते की विश्वातली सर्व एक नाही सर्व सुख पाठीमागे लागावी अशा संतांच्या चरणाच्या दर्शनासाठी आपण काही प्रयत्न केला का? अशा संतांचं दर्शन व्हावं याच्यासाठी आपण काही साधना केली का? अशा संतांचं दर्शन व्हावं याच्यासाठी आपला काही प्रयास केला का? असं ज्यावेळेस महाराजांना विचारण्यात आलं, महाराज म्हणतात त्या साधनेच्या बाबतीत विचारू नका, अशा संतांचं दर्शन माझ्या जीवनामध्ये व्हावं याच्यासाठी जी मी साधना केली ती एवढी सामान्य नाही. असे संत मला भेटावेत, अशा संतांच्या चरणाचं दर्शन व्हावं यासाठी 7 दिवसापुरती नाही, या जन्मापुरती, ह्या अवतारापुरती नाही, जन्मोजन्मी अशी प्रदीर्घ साधना माझ्या जीवनामध्ये मी केली की अशी आठवण करत होतो की असे संत माझ्या जीवनात भेटतील का? अशा संतांचं दर्शन मला होईल. स्तुती नावाच्या मुलीने आमच्या गळ्यामध्ये हार घालावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. नवे नवे आजचे कीर्तनकार त्या रशमध्येच आहे, हार घालत नाही, तर ती रोज अपेक्षा करते एखाद्या संतांनी माझ्याकडनं हात टाकून घ्यावा, पण संत तिच्याकडे दुखुनी बघत नाही. त्या मुलीचं लग्न कधी व्हायचं तुम्ही विचारा. संत याच्या पलीकडचं जीवन आहे. महाराज संत स्तुती करून घेत नाही, म्हणण्यापेक्षा संतांची स्तुती करणं ही शक्य नाही. विठ्ठल विठ्ठल स्तुती करेल आणि मी म्हणतो देवाला सुद्धा शक्य नाही, करू शकत नाही. थोडस वेगळा सिद्धांत मांडतो, याला कदाचित तुम्हाला आवडणार नाही, मला माहिती आहे. कुरुक्षेत्रावरती भगवान परमात्म्याने अर्जुनासाठी गीता सांगितली हे सर्वांना ज्ञात आहे. आम्ही मान्य करतो की अर्जुनाचा मोह घालवण्यासाठी भगवान परमात्म्याने 18 अध्यायाची असणारी गीता कुरुक्षेत्रावर सांगितली. हा सिद्धांत सर्वांना जरी मान्य असेल, मी थोडा आजच्या कीर्तनापुढचा वेगळा मांडतो. कदाचित नाही पटणार तुम्हाला, मला माहिती आहे, पण मानतो. माझं असं मत आहे, अर्जुनाचा मोह जावा याच्यासाठी भगवान परमात्म्याने गीता मुळीच सांगितलेली. हा चान्स पुन्हा येणार नाही. अर्जुनाला गीता सांगण्याच्या निमित्ताने जर 18 अध्यायामध्ये संतांचं वर्णन करता आलं तर आपण बघू. संतांची स्तुती जर आपल्याकडनं सहज करता आली तर आपण याचा विचार करू. संतांची स्तुती करण्याच्या निमित्ताने भगवान परमात्म्याने गीता सांगितली. बघा तुम्ही विचार करा, मला काही येत नाही, मी थोडं सारांश सांगतो गीतेचा. हो, समोर महाराज आहेत रामबा, हो, सर्व अभ्यासी माणसं आहे तिथं. थोडं गीतेचा फक्त सारांश सांगतो बघा. खरं दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकानंतर गीतेला सुरुवात झाली. महाराज श्री भगवान कोण आहे? संतांचं वर्णन आहे. महाराज 4था अध्यायाचा विचार करायचं, निष्काम कर्मयोगाचं भगवान परमात्म्याने वर्णन केलं 4थ्या अध्यायात. ते कोणाचं वर्णन आहे? संतांचं वर्णन आहे. महाराज 5व्या अध्यायामध्ये जे अनन्य भक्ताचं अनन्यतेचं वर्णन केलं ते कोणाचं वर्णन आहे? महाराज संतांचंच वर्णन आहे. 6व्या अध्यायामध्ये जे योगाचं वर्णन केले अथवा ते संतच आहेत. महाराज 8व्या अध्यायाचा विचार करा. 8व्या अध्यायामध्ये भगवान परमात्माने नाही का धूम्रादी आणि अर्चनादी मार्गाचं चिंतन सांगितले आहे. त्याच्यामध्ये अर्चनाचा मार्गाचा अवलंबन करणारा कोण आहे? तो महाराज संतच आहे, संतांचंच वर्णन आहे. 9व्या अध्यायाचा विचार करा. इदम गुह्यतमम, हे गुह्यतम असणारं शास्त्र अर्जुना माझ्या बापाला सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही, जे न सांगे वसुदेवासी. हे विश्वरूप अर्जुनाने कोणाकोणाला दाखवतो. ते 4 श्लोकामध्ये जे चिंतन जे वर्णन आले ते कोणाचं वर्णन आहे? संतांचंच वर्णन आहे. 12व्या अध्यायाचा विचार करा. महाराज 12व्या अध्यायामध्ये पादुपद लावलं, योमन भक्त, अरे तो मला आवडतो ते सर्व वाचा, ते कोणाचं वर्णन आहे? महाराज संतांचंच वर्णन आहे. 13व्या अध्यायाचा विचार करा. 13व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने जे ज्ञानाचं वर्णन केले तो ज्ञानी कोण आहे? ते संतच आहेत. महाराज 14व्या अध्यायाचा विचार करा. 14व्या अध्यायामध्ये जे गुणातीताचं चिंतन, गुणातीताचं वर्णन भगवान परमात्म्याने केले तो गुणातीत कोण आहे? संतच आहे. महाराज 15व्या अध्यायाचा विचार करा. 15व्या अध्यायामध्ये निर्माण मोहाजित संग दोषा कोण आहे? हा संतच आहे. महाराज 16व्या अध्यायाचा विचार करा. 16व्या अध्यायामध्ये दैव संपत्ती आणि आसुरी संपत्ती, 2 संपत्तीचा विचार आलाय. दैव संपत्ती म्हणून ज्याचं चिंतन, ज्याचं वर्णन देवाने केलं तो कोण आहे? संतच आहे. महाराज नाही का 17व्या अध्यायामध्ये विचार करा. रजतम सत्व 3 गुणाचा विचार आलाय. जे सत्व गुण आहे त्याचा विचार सांगताना कोणाचं वर्णन आहे? संतांचंच वर्णन आहे. महाराज 18व्या अध्यायाचं अख्ख्या गीतेचं सार आहे. महाराज मग या 18 अध्याय भगवान परमात्म्याने सांगितलं अर्जुनाच्या मोहासाठी नाही, केवळ संतांचं वर्णन माझ्या मुखातनं घडावं असा देवाचा प्रयत्न आहे. पण हा देव सुद्धा इतका दुर्दैवी महाराज, संतांचं वर्णन करता करता स्वतःचं वर्णन कधी करून बसला त्याला कळालं नाही, नाही तर तुम्हाला आम्हाला कुठे जमलं. विठाला विठाला काही माणसं 5 वर्ष तयारी करतात मतदारसंघामध्ये.
सर्व मग प्रत्येकाच्या नाही का अंतविधीला जाय, दहाव्याला जाय, साखरपुड्याला जाय, लग्नाला जाय, कुठे भेटलं की राम राम कर. सर्व 5 वर्ष जंगी तयारी करतात आणि 5 वर्षानंतर फॉर्मही भरतात. पण यांचं दुर्दैव असं, हे फॉर्म टाकतात आणि एखादा मुंबईचा पुढारी येऊन तिथं फॉर्म भरतो. याला आपसात माघार घ्यावी लागते महाराज. तसं धर्माने फार तयारी केली आणि धर्मराज स्वतः युद्धभूमीवर त्या दिवशी गेले. पण या धर्माचे दुर्दैव असं समजावं लागेल, त्या दिवशी समोरच्या पार्टीने कर्णाचा फॉर्म टाकला आणि स्वतः कर्ण युद्धभूमीवर आले महाराज. कर्णाचं आणि धर्माचं तुंबड युद्ध सुरू झालं. कर्ण धर्माला कुठंच आवडत नव्हतं. कर्णाने जर बाण मारायला सुरुवात केली, महाराजांनी नुसतं धर्माच्या बोटातून बाण काढले, नखातून बाण काढले, केसातून बाण काढले, कानाच्या फटीतून बाण काढले. धर्माला असं झालं, काय करू, गळून जाऊ का, खाली बसू का, मरतो आता काहीच पर्याय नाही म्हणून शेवटी क्षत्रियाला न शोभनीय गोष्ट धर्माने केली. युद्धभूमीवर उडी मारून घरी पळून आला. विश्रामगृहावर पळून आल्यानंतर काय माहिती नाही, मोठ्या लोकांचा अपमान झाला की त्यांचं एक सहज ते राग लागांवर काढत असतं. हे तुमच्यामुळे झालं, असं झालं नसतं पण हे तुमच्यामुळे झालं. संत कळण्यासाठी किंवा संतांचं वर्णन करण्यासाठी ना देव पाहिजे ना जीव पाहिजे, मग कोण पाहिजे? संत कळण्यासाठी. संतांचा महिमा संतच जाणू शकतात. जाता जाता अजून एक वेगळ्या भाषेत सिद्धांत सांगतो. संत कोणाला म्हणायचं? संत कोणाला म्हणायचं? जे संतांची यथार्थ वर्णन करू शकतात, जे संतांची यथार्थ स्तुती करू शकतात, ते संत असतात. काय आहे? भक्त जीवन आणि असे संत जीवन. भक्त, भक्ती आणि भगवंत ही एक बलाढ्य शक्ती या विश्वाच्या कोपऱ्यात आहे. या विश्वाचा विचार केला तर काना कोपऱ्यात या 3 शक्ती व्यतिरिक्त दुसरी शक्ती सापडणार नाही. एक भक्त नावाची शक्ती आहे, एक भक्ती नावाची शक्ती आहे आणि एक भगवंत नावाची शक्ती आहे. याच्या पलीकडे ज्या भक्त शक्तीचा विचार आपल्याला करायचा आहे, त्या भक्त शक्तीच्या बाबतीत बोलत असताना भक्त जीवन वेगळं आणि संत जीवन वेगळं. अंशतः थोडासा फरक, जास्त फरक नाही. ज्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची कृपा प्राप्त आहे, परमात्मा प्राप्त आहे आणि स्वतःच्या आनंदामध्ये ज्यांचं जीवन तल्लीन आहे, जगाची कवडी मात्र खंत नाही, त्याला भक्त म्हणायचं. पण यांच्या व्यतिरिक्त परमात्म्याची कृपा प्राप्त करून स्वतःच्या आनंदामध्ये तल्लीन न राहता पावलोपावली पदोपदी जगाची ज्यांना खंत आहे, त्यांना संत जीवन म्हणायचं. आपला ज्याचा त्याचा स्वतंत्र विषय आहे. भक्त कोणाला म्हणायचं? रावणाला ही भक्त म्हणावंच लागेल. अर्जुनाला ही भक्त म्हणायचं का संत म्हणायचा स्वतंत्र विषय आहे. वारकरी तत्व अर्जुनाला संत म्हणून स्वीकारायला तयार नाही महाराज. अर्जुनाला भक्त म्हणावं लागेल. यांच्या व्यतिरिक्त त्यांचं जीवन आहे, नाही जगासाठी त्यांची तळमळ आहे, त्याला संत जीवन म्हणतात महाराज. या संत जीवनाचाही विचार करत असताना या संत जीवनामध्ये पुन्हा एक नित्यमुक्त संत आणि एक बद्धमुक्त संत, दोन विचार आहेत. एक जे संत जीवन आहे ते नित्यमुक्त आहे. नित्यमुक्त संतांचा जर याचा विचार केला तर ते आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी ज्याचं ज्यांचं जीवन आहे, येण्यासाठीही जे स्वतंत्र आहे आणि जाण्यासाठीही जे स्वतंत्र आहे, ते मुक्त जीवन आहे महाराज संतांचं. त्यांचं येणंही त्यांच्या हातात आहे आणि जाणंही त्यांच्या हातात आहे. मग असे संत महात्मे जेव्हा देह ठेवतात, त्या देह ठेवण्याला स्वातंत्र्य असल्यामुळे अशा संत महात्म्यांचा समाधी सोहळा साजरा होतो. ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा, तो कोण आहे का, नामदेवरायांचा समाधी सोहळा, अनादी करून सर्व संत मंडळीचा समाधी सोहळा. पण याच्या व्यतिरिक्त एक जीवन आहे, ते बद्ध नाही का, सामान्य संसारी जीवनामध्ये जीवन घेतात, अवताराला येतात आणि संसाराचं कार्य करून आपल्या पुरुषार्थाने नाही का, आपुलेनी पुरुषार्थी केला संसारावर अर्थात मत्सरावर अहंकारावर विजय मिळवून ज्ञानार्जन करून ज्ञानाने मुक्ती मिळवतात, ज्यांचं जीवन मुक्त होतं. पण हे कार्य करत असताना पोट तिडकीने नाही का, हाती ताळगंडी मुखी नामगाणी नाही का, नाही निवडली थोडी मुलानी नाही
का असं पोटतिडकीने जगाच्या उंबरठ्यावर जाऊन प्रत्येकाची दाराची बेल मारून जाग करतात आणि जगापर्यंत जातात असे संत महात्मे. असं ज्यांचं जीवन महाराज असं असे संत ज्यांच्या प्राणांगामध्ये आपण उभे आहोत, असे महानुभूती असे संत ज्यांच्या जीवनामध्ये भेटतात. दादांसारखे संत असे संत ज्यांच्या जीवनामध्ये भेटतात. त्याच्यातला एक पामर आज मी आहे. त्यांच्या जीवनामध्ये प्रामुख्याने 4 प्रकारचा फायदा होत असतो मला. असे संत ज्यांच्या जीवनात येऊन गेले, त्यांच्या जीवनामध्ये त्या संत भेटीचा 4 प्रकाराने फायदा होत असतो. 1. अशा संत महात्म्यांच्या नामस्मरणाने होणारा फायदा. 2. अशा संत महात्म्यांच्या स्पर्शाने होणारा फायदा. 3. अशा संत महात्म्यांच्या आलिंगनाने होणारा फायदा. आणि 4. अशा संत महात्म्यांच्या दर्शनाने होणारा फायदा. असे दादांसारखे संत महात्मे नुसतं त्यांचं नामस्मरण केलं, महाराज आठवण केली, बस नुसती आठवण जरी केली, खरं सांगू का हा पुण्य उत्सव कशासाठी आहे? ज्यांच्या स्मरणाने आमच्या जीवनामध्ये सहज पुण्य प्राप्त होतं त्याला पुण्यतिथी म्हणतात ना. त्यांचं नुसती आठवण जरी केली नाही का, पुण्यवंत माझी नावे नुसतं किंवा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो किंवा त्रिपाय रखवली चित्ता तरी दे आपली योग्यता. हे असे तया ते प्रशंसिता लाभ आती. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. संतांच्या नामस्मरणाने प्राप्त झालेले पुण्य नुसत्या आठवणीने. दुसरा भाग संतांच्या स्पर्शाने होणार पुण्य. नुसता संत जीवनाचा एन प्रकारे आमच्या जीवनामध्ये स्पर्श होऊन गेला तर महाराज आमचं जीवन अलौकिक तत्व बनून जातं सहज. याला दुसऱ्या भागाने स्पर्श दीक्षा सुद्धा म्हणतात. महाराज सामान्य माणसाच्या तरी सहज, सामान्य म्हणण्यापेक्षा अजून काय तुम्हाला सांगायचं, एखाद्या रेड्याला जरी सहज संतांचा स्पर्श झाला महाराज तर तो रेडा वेद बोलायला लागतो. रेड्या मुखी वेद बोलविला गणपती जाऊचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला गणपती जाऊचा हरविला. रेड्याला संत जीवनाचा स्पर्श झाला महाराज. रेडे महाराजच गेले अजरा महाराज बघा तुम्ही आजी आल्याला समाधी केली. अशी कितीतरी याच्याबद्दल बोलताय महाराज. हात केलेला मस्तकी प्रसाद देऊन केले चुकी कितीतरी बाबतीत सांगताय महाराज. सहज मुलाला ज्ञान होतं महाराज. बऱ्याच उदाहरणे याच्या बाबतीत सांगता येण्यासारखी आहेत. वेळेचा अभाव पडतो. काय झालं, एक विद्वान पंडित महाराज रामदास स्वामींकडे गेला. त्याला रामदास स्वामींची चर्चा करायची होती. विद्वानांचं काय सांगता येत नाही महाराज, ते काय करतील. तर स्वामींना म्हटले जरा आपल्याशी चर्चा करायची. करता का चर्चा? म्हणजे मला तुम्हाला चर्चा कशासाठी करायची? नाही तुम्हाला हरवायचं आणि मला ते पत्र लिहून द्यायचे. स्वामी म्हटले तर मला हरवायच्या आधी माझ्या मठात तो काम करतोय तो पोरगा, त्याला हरवा आधी, त्याच्याशी चर्चा करा. म्हटलं त्याला काय येणार आहे मूर्खाला? तुम्ही त्याच्याशी तर चर्चा करा. महाराजांनी त्याला बोलवलं महाराज, त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हटलं जा त्याच्याशी चर्चा कर. सामान्य काम करणारा कामगार तो म्हटला बोला साहेब. महाराज बोला काय चर्चा करायची? चर्चा करत असताना ते म्हणले आधीच तुला काही येत नाही, तुझ्या गुरुने तुला बोलायला लावलं, मी काय बोलणार त्याच्यापेक्षा तूच एखादा सिद्धांत मांड, त्याचं मी खंडन करतो आणि मग मी माझा प्रश्न उपस्थित करतो, तू खंडन कर. तो काम करणार माणूस होता, काय नाही सुपाऱ्या वाढवत होता. असा काही केलं